दर्शन घेतात. इथे वरती अभ्यास ह्याची मुलं तिने भरलेलं परिपूर्ण आणि 80% फिरलोय उन्हामुळे आपल्याला याच्यात काहीच नाहीये. गणपती बाप्पा मोरया मोरया. हाय हाय मला तर बघा. काय करतेस? माझ्याकडे लोडी नॉणी. ठीक आहे चालेल मग काळजी घे. फोन कर. ऍक्टिंग करतात का इकडे? ऍक्टिंग करतात व्हिडिओ पुरती ऍक्टिंग करतात फक्त. दीवाना ये तो मुझे जो हुआ है प्यार अमर तो वडापाव खाणार होतीस. ठीक आहे ते खाऊया. पुढे खाऊया. स्नॅक्स अँड ब्रेक घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर रात्री 2 वाजता आम्ही तिथे पोहोचणार होतो आमच्या हॉटेलवरती. त्यानंतर रेस्ट करून भेटूया आपण मॉर्निंगमध्ये. गुड नाईट. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आजची जी आपली ट्रिप आहे ती मुंबई टू पुणे दर्शन आहे. सो पुणे म्हटलं तर सगळ्यात प्रथम आम्ही फर्स्ट स्टॉपवर जातो आहे दगडूशेठ हलवाई. सो चला तर जाऊया आपला काल रात्रीच आम्ही इथे आलेलो आहोत, रेस्ट केलं आहे. त्यानंतर आम्ही आता आमच्या हॉटेलमधून रेडी होऊन आम्ही निघालो आहे सकाळी मॉर्निंगमध्ये दगडूशेठ हलवाईसाठी. मी कॅबसुद्धा बुक केलेली आहे, तो नियर बायच आहे. सो चला आपण जाऊया. आमची कॅब येते तोपर्यंत मी तुम्हाला माझा एक सिम्पलसा लुक दाखवते आजचा. तर सिम्पलसा कॅज्युअल कुर्ता घातलेला आहे, नॉट सिम्पल, थोडासा डिझायनर आहे याच्यामध्ये. ओके फाईन. सो त्याला कवर करण्यासाठी मी कार्गो पॅन्ट घातलेली आहे खाली. अँड खाली माझे शूज आहेत सारखे. छोट्यासामध्ये स्पेक्स आहे अँड एक बॅग आहे. असं आहे आमचं. आणि मेकअपचं तर काही केलं नाही, तर सनस्क्रीन लावलेलं आहे. पुणे शासकीय विश्रामगृहामध्ये आम्ही 2 दिवस राहणार आहोत. हॅलो हॅलो. सो ज्योतिताई तुझा लुक दाखव आम्हाला थोडा. आलिया कट आहे. हां, आलिया कट हा ड्रेस घातलेला आहे अँड येलो कलरचा आहे. शान कॉटनची ओढणी अँड बॅग तिच्यासोबत. त्यांनी आधी बघितलेलं मला. हां ओके. पिऊ तुमचा लुक. कॅप तो वरती तर दिसत नाहीये. आणि या मुलीचा लुक इथे ऑथेंटिक कुर्ती घातलेली आहे आणि बँगल्स ऑक्सिडाइज विथ ऑक्सिडाइज ज्वेलरी अँड शो मी युअर बॅग. सो क्यूट. बॅग पण खूप छान आहे अँड हिने सुद्धा डॅनिम सोबत कॉम्बिनेशन केलं. सो इकडे आली आमची कॅब, आम्ही जातो. पुणे रेल्वे स्टेशन टू दगडूशेठ मंदिर 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे, म्हणजेच 3.8 किलोमीटर आहे. तिथून तुम्ही बाय ऑटो किंवा कॅबने सुद्धा येऊ शकता. आम्ही इथे आता देवासाठी थोडासा प्रसाद घेतोय. काय घेतलंयस? ओके, व्हेरी नाईस. गणपती बाप्पांचं फेवरेट. मंदिराला 2 द्वार असून एक प्रवेशद्वार आणि दुसरे मुखदर्शन म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना सुद्धा दर्शन करता येईल याची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. अशा रीतीने आमचे सुद्धा व्यवस्थित आरामात दर्शन झालेले आहे. तर गाईज, दगडूशेठ हलवाई मंदिर पुणे हे मंदिर
आदर आणि संस्कृतीने भरलेलं परिपूर्ण आणि इच्छा पूर्ण करणारे इच्छापूर्ती मंदिरच असून या मंदिरामागे एक छोटीशी स्टोरी आहे. तर दगडूशेठ नावाचा एक व्यापारी होता, त्या काळी प्रसिद्ध असलेला 1993 मध्ये, आणि काही कारणासह त्यांचा मुलाचा मृत्यू झाला आणि त्या कारणाने त्या वर्षीपासून त्या लोकांनी दगडूशेठ गणपती बसवण्याचं ठरवलं आणि तेव्हापासूनच ही परंपरा चालू झाली. त्यांचे त्यानंतर ही परंपरा प्रसिद्ध झाल्यास नवसाला पावणारा हा गणपती यांचे दर्शन घेण्यास लांबून लोक भक्त येतात. चला गाईज, दगडूशेठ हलवाईचं ते दुकान आज सुद्धा इथे रनिंग आहे, ते मी तुम्हाला दाखवते. इथे मंदिराच्या थोडं पुढे आल्यानंतर स्ट्रेट काका हलवाई करून एक रेस्टॉरंट आहे. एक्झॅक्ट त्याच्या समोर छोटंसं दगडूशेठ हलवाईचं दुकान आज सुद्धा जसं तसं असून लोक तिथे आवडीने मिठाई घेण्यास येतात. तर हे ते काकांचं दुकान मेन दगडूशेठ हलवाई, आणि इथे समोर एक मंदिर आहे, दत्त मंदिर. दत्त मंदिराच्या समोरच दगडूशेठ हलवाईचं दुकान आहे. जय शिवशंकर. हे रेस्टॉरंट एक्झॅक्टली मंदिराच्या समोरच आहे, दगडूशेठ हलवाई मंदिराच्या समोर. आणि स्पेशल ते एक मिसळ आम्ही मागवलेली आहे. त्यांनी असं क्यूटची आम्हाला एक वाटली दिली आहे, छान. आम्ही ट्राय पुणेरी मिसळ आणि पिवणे घेतलं. पिऊ काय घेतलं? मेंदू वडा. थोडंसं लाईट काहीच नव्हतं. काकांनी आणले स्पेशली जोशी वडापाव. हे आमचे काका पुण्यातच असतात, ते आता सध्या इथे वर्किंग आहेत पुण्यामध्ये आणि इथेच सध्या स्टे आहे. काका, तर आधी तुम्ही मुंबईमध्ये होता, मुंबई बेस्ट आहे की पुणे? पुणे एकदम बेस्ट आहे मुंबईपेक्षा. रश नाही आहे, ट्रेनची झंझट नाही आहे, पण इथे गाडी असणे गरजेचं आहे स्वतःची. ट्रान्सपोर्टचा थोडा प्रॉब्लेम आहे. कुठल बॉल म्हणतात ना, कुठल बॉल, कुठल बॉल. मसाला यूज केलेला आहे. मसाला स्टफिंग आहे, थोडासा वड्यासारखा आहे. सगळं काही ओके ओके. तर लास्टला आता मी ट्राय करते आमचा जोशी वडापाव काकांनी आणलेला. मला असं वाटतं शेवटी आपण गो विथ मुंबईसोबतच जाऊ. चटणी
काँग्रेस पुन्हा एकदा नव्या महत्वाच्या टप्प्यात आता प्रारंभ झालेला. लिखाण करायचे आणि ते कसं पेनाची शाई वगैरे अशा प्रकारे ते लिहायचे. टेबल टेक्स्ट आहे त्यांचा, ते पेठा आहे त्यांचा, जिथे पूर्वी त्यांनी शाळा चालू केली होती बाहेर. आणि आज सुद्धा इथे लोक काही ॲडमिशन घेतात. इथे वरती अभ्यासिका आहेत वरती. गाईज आपण आलेलो आहोत आपल्या थर्ड स्पॉटवरती. जसं तुम्ही बाजीराव मस्तानी तर बघितलंच असाल. हो, हाच तो शनिवार वाडा. शनिवार वाडामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एंट्री फीज आहे पर पर्सन 20 रुपीज अकॉर्डिंग. इथे यांचे असे चार्जेस आहेत आणि तेही तुम्हाला ऑनलाईन तिकीट्स काढावे लागतात. तर गाईज आपला थर्ड स्पॉट आहे शनिवार वाडा. हो, बाजीराव मस्तानी मूवी तर तुम्ही बघितलाच असाल, त्यामधला हा एक छोटासा भागसुद्धा शूटिंगचा आहे शनिवार वाडा. तर व्हिजिट करूया हा शनिवार वाडा. हा एक कारंजा आहे, एक त्या पलीकडे कारंजा आहे. सुरुवातीला जेव्हा आपण आतमध्ये येतो तर त्यांनी असं बनवून ठेवलेलं आहे की जसं आपण गार्डनमध्ये कसं जातो की एक सुशोभित म्हणून असतं, तर तेही सुरुवातीला त्यांनी हे कारंजे बनवलेलं आहे तेव्हा आपण एंट्री करतो. आपण आपल्या नॉर्मल आता नियर बाय गार्डन तसं त्यांनी केलं. हा इंटरेस्ट आहे, त्या टाईपचा त्यांच्या काळातील वेलकम साईड म्हणून एक असं कारंजा तिन्ही साईडला त्यांनी दिलेलं आहे. हे त्यांची वाडी असायची जसं आपण. आणि आता इथे झाडे बनवलेत. हां, तर त्यांनी ही झाडे बनवली की त्यावेळी त्यांनी इंग्रजांनी पुढं जाळून टाकलं ना, त्यांनी ते लाकडी होते सगळे, म्हणजे लाकडाचे बनवलेले होते आणि ते सगळे हात झाले. आणि जे सिमेंटचे जेवढे आहे, सिमेंट म्हणजे कॉन्क्रीटचे बनवलेले, ते सगळे कॉन्क्रीटचे जे राहिले तेवढे राहिलेले. येताना मॅडम हेड्स ओपन करून आलेला. खांब असायचे त्याचे. हां, इकडे हे. हां, त्याच्यावरती खांब असायचे आणि हे त्यांची अशी एक रूम, बैठी रूम म्हणा किंवा बैठक रूम. हां, बैठक रूम असं त्यांची ही वाडी असायची. हे सगळे होतं. आणि तिथे आता एक एक झाडं लावलेली आहेत. पेशव्यांचे वंश पहिले बालाजी. अच्छा, हा एक माप दिलेला आहे, बाळाजी विश्वनाथ. राधाबाईंची ही सगळी मुलं, त्यांची ही मुलं, त्यांची ही मुलं, ही ह्याची मुलं, असं दिलेलं आहे. ते पाहिजे ना, त्याच्यामध्ये सगळं जाळ्या दाखवलेलं आहे. तेच चला होती. मध्ये दिलेच बघ त्यांच्या इथे काय असेल ते वगैरे. हा, लिहिलं म्हणजे कोण पेशवे निवासस्थान आहे 1764 ते 24 मधून. हे त्यांचं वॉशरूम असायचं, आंघोळ करण्याची जागा. हे पाणी जाण्याचं ठिकाण असायचं इथून असं. आतमध्ये लपण्याची जागा म्हणा किंवा वीर असावी. सांभाळून काका. वीर असावी. हां, असं काय ते वीर वगैरे.
चढण्या उतरण्यासाठी कसं बनवलं आहे कसं ना. बनवलं होतं आणि कशी चढायची ती मावळे. फणस किती आहेत. लास्ट टाइम फणस मी कोकणात बघितलेले, त्यानंतर इथे बघते आता. इथे पण आहे ना. काका किती वाजेपर्यंत हा वाडाचा टायमिंग आहे व्हिजिट करण्यासाठी. टायमिंग आहे याचा संध्याकाळी 6:30. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंतचं टायमिंग आहे, ओपन असते. पण संध्याकाळी बघायला तर इथं तुम्हाला खूप छान सारखं असं वातावरण मिळेल आणि थंड शांत थंड आणि ग्रीनरी खूप आहे इकडे. खरंच छान वाटतंय. ऊन थोडं वाढलेलं आहे पण आम्हाला तेवढं कळत नाही आहे झाडांमुळे. इकडे फोटोशूट चालू आहे यांचा. हे काहीतरी पोज क्रिएट करतात फ्लावर्स असे हातामध्ये घेऊन. हो एक फोटो काढते, एक फोटो वाव. पिऊ कोणी बनवलं. तर रोशनी तुला कसं वाटलंय. आपण शनिवार वाड्यामध्ये आलेलो आहोत आणि ते आता 80% फिरलोय. उन्हामुळे आपल्याला थोडं छान तर वाटतंय. सगळं जळालंय त्यामुळे समजत नाहीये की कुठे काय आहे. पण उन्हामुळे पण थोडंसं बॅटरी डाऊन झाली आमची. चालून चालून काय एवढा मोठा वाडा आहे की संपतच नाही. तीड खाली उतरायचे बाळा. कोण कुठे राहतं कसं काय सगळी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. वाडा मात्र खूप सुंदर आहे. हा मस्तानीचा महल आहे जो पेशव्यांनी शनिवार वाड्यामध्ये वेगळा बांधलेला, जेव्हा त्यांना स्पेशली मस्तानीसाठी बांधलेला हा साईडला. तर हा वाड्याचा एक्झॅक्ट तुम्हाला समोर दिसतोय पण आता तो तुटलाय कारण की आग लागल्यामुळे तो फारसा काही राहिला नाहीये. फक्त लँड त्याचं दिसतंय. आपला फूड डेस्टिनेशन आहे लाल महल. तर आता आपण लाल महलमध्ये एंटर करतोय. हा असा लाल महल आहे. ॲक्च्युली हा ओरिजिनल नाही आहे पण इथे पण काय आत तर जाऊन येणार नाही पण हा असा लाल महल आहे. बघून काकांनी वेळेतून वेळ काढून आम्हाला एवढा वेळ दिलाय आणि माहिती सांगितली आहे त्यासाठी धन्यवाद काका. खूप तुमचे आभार. कसं वाटलं तुम्हाला हा आमचा शनिवार वाडा आणि मुंबई टू पुणे ट्रिप. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच काही न्यू एन्जॉयबल व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा. सेल्फिश रूपा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.